ह्या म्हणजे माणूस ह्या जगामध्ये येऊन पैसा, घर, दार, गाडी, बंगला ह्या गोष्टींमध्ये एवढा व्यस्त होऊन जातो ना, त्याला ही गोष्टच लक्षातच राहत नाही की आपण ह्या जगात कशासाठी आलेलो आहे. बरोबर. नेमकं आपल्या स्वतःची मुक्तता घेण्यासाठी, ह्या जीवापासून मुक्त होण्यासाठी आणि स्वतः देवामध्ये सामावून घेण्यासाठी, आपला आत्मा त्यांच्यामध्ये सामावून घेण्यासाठी आलेलो आहे का नेमकं कोणत्या कारणासाठी आलेलो आहे. हे सगळे हे जे आहेत ना, हे याला अट्रॅक्शन म्हणतात. पैसा, घर, बंगला हे सगळं अट्रॅक्शन आहे, लोभ. देवाच्या नामस्मरणात गेलं ना, आपल्याला मनुष्य जन्मात येऊन काय भेटतं? काहीच नाही भेटत. काय भेटतं? दुःख, आनंद, प्रेम, राग, रोष, काय सगळं तेच भेटतं. खून खान, म्हणजे दुःख भेटतं. पण देवामध्ये समावून गेल्यानंतर आपल्याला काही आहे का? काहीच नाही. फक्त देवाचं नामस्मरण एवढंच. म्हणजे आपला धर्म असं सांगतो ना की आपण म्हणजे आपला धर्म सगळ्यात किती मोठा आहे, किती म्हणजे पाप करून, म्हणजे सगळे पाप नष्ट करून आपण किती पुण्य कमवून आणि देवामध्ये समावू शकतो. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे ती. किंवा काहीच ठेवायचं नाही आयुष्यामध्ये, काहीच नाही. मोह माया सगळं हे इथं सोडून द्यायचं. सगळं सुटून जातं. पण जायच्या टायमाला काहीच नाही घेऊन जात. नंगा अनावर नंगा जाना म्हण ही मारवाडी लोकांची की फक्त देव करतात का? त्यांना माहिती जेवढं पुण्य करू ना, तेवढं पुण्य बी जेवढं करतो ना आपण, तेवढे आपल्या हातून नकळत पाप पण होतो. हो, म्हणून पुण्य हे स्वतःहून करायचे, पाप हे आपाप घडतच असतात. असं म्हणजे जेव्हा गीता वाचतो ना, भगवद्गीता, तेव्हा हे सगळं कळतं मग की देवामध्ये समावून जाणं किती इम्पॉर्टंट आहे, किती आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणजे डायरेक्ट मुक्तता मिळून जाते आपल्याला ह्या जन्मांपासून. किती करोडो जन्म घेऊन येतो आपण इथं. खूप मुंगी, हजारो वर्षानंतर जन्म भेटतो ना. हजारो नाही, करोडो. खूप वर्षानंतर म्हणतो आपण 7 जन्म, पण लगेच नाही जन्म नाही राहत. आता मला बी जन्म मिळाला, तुम्हाला खूप करोडो वर्षानंतर. मी काकींच्या पुस्तकात वाचलेलं होतं 1000 वर्षानंतर. 1000 वर्ष, खूप वर्षानंतर. म्हणजे बारीक बारीक जे कीटक आहे ना, त्यांचा पण जन्म मिळतो, पण ते कीटक आपल्याला दिसत नाही. बरोबर. मुंगी पासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत, वाघ म्हण, चित्ता म्हण, तेव्हा आपण किती पाप करतो. एखाद्याला मारून खातो, मांस, मच्छी, परत ते पाप आपण मनुष्य जन्मामध्ये काही खून करतात. मनुष्य जन्म का देतात? तर ते पुण्य आपण, ते पाप आपण सगळे संपवून आणि पुण्य केलं पाहिजे यासाठी. तरी पण मनुष्य जीवन आल्यानंतर पापच होतात. खूप लोक पाप करतात, स्वतःहून करतात. काही फक्त पैशासाठी. सांगते, पुण्य हे आपण स्वतःहून केलं पाहिजे. पाप हे नकळत घडतच राहतात. आपल्याकडून मुंगी मारल्या जाते, मच्छर मारला जातो. बरोबर. तर अजून झुरळ आहेत, किती गोष्टी मारल्या जातात आपल्याकडून. आता ही मासे आणले आपण, माशा 1-2 तर मरून गेले, 2-3 वारले. पाप तर झालं ना आपल्याकडून. म्हणून पुण्य हे करत राहायचं. आणि काही पुण्य करायला काही लागत नाही, फक्त देवाचं नामस्मरण करायचं, पुण्य आपोआप घडतं. बरोबर. पाप सुद्धा पुण्यामध्ये रूपांतर होऊन जातं त्यांचं. म्हणजे एवढं डेंजर आहे आपल्या धर्माचं म्हण, सगळ्या धर्मांचं. म्हणजे आपण म्हणतो मारवाडी लोक एवढे देवदेव का करतात? काही की त्यांना तो जन्म पुन्हा हवा असतो, पण त्यांनी पाप पण तेवढे केलेले असतात. काही की ते कोणत्याच मनुष्याचा हा माइंड आहे ना, फक्त माइंडला असं वाटतं, आपलं मन आहे ना, मन म्हणजे काय, माइंडला काय वाटतं की नाही पुढचा जन्म भेटायला पाहिजे, पुढचा जन्म भेटायला. पण ह्या जन्मात येऊन सगळ्यात जास्त दुःख भोगतात. आपल्याला कोणी वाईट बोललं, आपल्याला दुःख होतं. आपल्याला कोणी चिडवलं, दुःख होतं. आपल्याला कोणी किती काही पण थोडे छोटे गोष्टी जरी बोललं तरी आपल्याला दुःख होतं. सगळ्यात मोठे दुःख आता आपले जीवाचे निघून जातात. आई म्हण, वडील म्हण, पूर्ण परिवार म्हण, मग त्यांना किती गोष्टी फेस कराव्या लागतात मनुष्य जन्मात येऊन. त्यापेक्षा जन्मच नाही घ्यायचा, हेच चांगली गोष्ट, बेटर आहे. आणि देवामध्ये समावल्यानंतर म्हणजे विचार कर, सगळं विसरून जातं माणूस. हे खरं आहे. पण ज्या वेळा आपल्या गोसावी समाजामध्ये संन्यास घेतात, तो काहीच विचार करत नाही. मुलं काय करतील, आई वडील जगतील का, अरे तू जाण्यासाठीच आहे. हे नाते गोते आहेत सगळं नावाचे, तेवढ्या पुरते, तात्पुरते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आई ही अशी असते जी मुलांचा विचार करते. मी आणि अजून एक जण आहे, मी आणि शिवाय, आम्ही दोघं सख्खे बहीण भाऊ आहे, एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे.
पण अशा ठिकाणी असलो जिथं फक्त जगण्यामध्ये एकच जण जगू शकतो, बरोबर, जो तो स्वतःचा विचार करेल, तो त्याचा परिवारचा, तू तुझ्या परिवारचा कर, परिवार असं म्हण, स्वतःचा म्हण, परिवार बी गेला खड्ड्यामध्ये, स्वतःच्या जीवाचा विचार करेल ना आधी, मग दुसऱ्याच बघेल. असं असतं ते. म्हणून हे नाते गोते सगळं मतलबी, सगळे मतलबी. म्हणजे पूर्वी तरी होतं की देव आपल्याला अशा कोड्यामध्ये टाकून देतो ना, त्या कोड्यामधून आपल्याला सुटताच येत नाही. जो निघाला तो त्यांच्यामध्ये समावून जातो. म्हणजे लई भारी. गीता तू याच्यामध्ये जरी टाकलं ना, नाही मी आधी ना याचे तुझ्या वेळेस प्रेग्नेंट होती ना त्यावेळेस आहे ना स्वाध्यायाला जायचो सायंकाळी, परत हरिपाठाला वगैरे जायचो आणि म्हणजे खूप चांगलं चांगलं समजून सांगायचे तेव्हा की गर्भवती महिलेने काय ऐकायला पाहिजे, काय कानावर घ्यायला पाहिजे, बाळावर काय संस्कार होती. म्हणून ते चेंजेस आहे दोघांमध्ये. शिवाच्या वेळेस काहीच देवपूजा वगैरे केली, फक्त पाठ सायंकाळी वाचायची. आणि तुझ्या वेळी कंटिन्यू देव 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 केलेलं आहे. गर्भवत असताना ब्रह्मचारी राहायला पाहिजे, गीता वाचली पाहिजे. तुझ्या वेळेस खूप केलेलं आहे मी. कारण आईची नाळ ही बाळाशी जुळलेली असते. आई जे करती ते बाळ ते अनुकरण घेत राहतो की त्याला नेमकं शिकायचं काय याच्यानंतर, तू काय करेल. तुझ्या वेळेस खूप देव 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 केले, खूप म्हणजे खूप. चांगलं खाईल आणि तो बाळ बी काजलमध्ये येतो, कारण त्याला बी पापांपासून मुक्तता. आणि हे सगळे चक्र चालतं फक्त. बाकी देव बरोबर चालवत राहतो. त्यांच्या बरोबर अभ्यासक्रम असतो. त्याला माहिती, त्यांना सगळ्या लोकांचं माहिती. करोडो म्हणजे एवढे लोक, जास्त खूप लोक आहे. कोणाच्या मनात काय, कोणाच्या आयुष्यात काय घडायचंय, काय करायचं, तो सगळं लिखून ठेवतो, सगळं लिहून ठेवतो. म्हणजे किती हे लोक म्हणायचं. आणि आता विचार, दुसऱ्या देशातले लोक आहेत ते किडे खातात, मच्छा खातात, सगळं खातात. त्यांच्या हातून किती पाप घडताय, खूप खूप. आणि त्यांना पुण्य नाही मिळते. त्यांची फॅमिली सुद्धा कशी आहे, सावत्र बापाची गर्लफ्रेंड, सावत्र आईची गर्लफ्रेंड, सख्या आईची गर्लफ्रेंड, स्टेप फादर म्हणजे सावत्र बाप, सावत्र आई, सावत्र बहीण भाऊ. असं आहे, काही फायदा नाही या सगळ्या गोष्टींना. बरोबर. लोकांना असं वाटतं की मनुष्य जन्म म्हणजे काय, त्यांना कारण या गोष्टींमध्ये जे आपल्या देवांचं ज्ञान आहे ते ज्ञानच नाही. मनुष्य जन्म म्हणजे त्यांना असं वाटतं की एक चांगली अपॉर्च्युनिटी, म्हणजे चांगलं, खूप चांगलं आहे बॉस यायचं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्य जीवन चांगला नाहीये, नाही चांगला. काय की इथं आहे ना खूप 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 किड्या मुंग्यांना कोणी काही शिव्या दिल्या बोललं तरी ऐकायला नाही येते. त्यांना इगो हट होत नाही त्यांचा, काहीच नाही. खायचं, सर्वाइव्ह करायचं, बस सर्वाइव्ह करायचं. ते कुत्रे म्हण, मांजर म्हण, ते का राहतात? फक्त कुठेतरी आपल्याला आसरा मिळला पाहिजे, कुठेतरी आपल्याला खाण्यापिण्या मिळालं पाहिजे, बस. ते करतात का आम्हाला गाडी पाहिजे, नाही, काहीच. फक्त पोटाचा विचार करतात. ते करत बी नसतील, पण काय माहिती आपण त्यांचा पोटाचा विचार करतो की नाही. आपण याला काय गरज आहे, आपण याला कपड्याची गरज आहे, याला याची गरज आहे, आपण काय म्हणतो फक्त याला खाण्यापिण्याची गरज आहे. तरी आता कुत्रे मांजरी आपल्याला किती गरज आहे, आपल्याला कपडे पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, शोकिंग जीवन होऊन गेलेलं आहे. आपल्याला ज्या त्या कपडे पाहिजे. मग काही लोक हेवा पण करतात, नाही त्यांनी हे घेतली 10-20 लाखाची 15 लाखाची थार घेतली, मी पण घेईल. लगे बायका पण हेवा, नाही तिने 1.5 लाखाचा हार घेतला, मी पण केला. म्हणजे हेवा असतो हात. जेवढे मोह नाहीच पाहिजे कोणाला. मोह असला फक्त एकच ठेवायचं, समोरच्यांनी आपल्या मुलांचा आपला अपमान केला त्यांच्या ऋषीवर काहीतरी करून दाखवायचं बस. म्हणजे मुलं पण नाही मम्मी, काहीच नाहीये, सगळं आलेले का एक शाळा भरलेली जशी काही पाप नष्ट करण्यासाठी आलेले बस. जन्म हा माणसाने का घेतलेला असतो, कारण त्यांनी त्याचे पूर्ण पाप धुतले.